महाराष्ट्र केसरी अहिल्यानगर कुस्ती स्पर्धा सौ अश्विनी दत्तू भोकनळ बोराडे यांची पंच म्हणून निवड। नुकत्याच चालू असलेल्या अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्तीचे आयोजन कुस्तीपटू सौ अश्विनी दत्तू भोकनळ यांची उत्कृष्ट पंच म्हणून मोलाची कामगिरी। दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 रोजी अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये तळेगाव रोही येथील सौ अश्विनी दत्तू भोकनळ यांची कुस्ती पंच म्हणून सर्व उत्कृष्ट कामगिरी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील भारतीय ऑलिम्पिक विजेते अर्जुन पुरस्कार सन्मानित श्री दत्तू भोकनळ यांच्या सुयोग्य पत्नी सौ अश्विनी दत्तू भोकनळ बोराडे आपल्या नाशिक जिल्ह्याच्या सर्वात उत्कृष्ट कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून मोलाची कामगिरी करून आपल्या नाशिक जिल्ह्याचे तळेगावचे तसेच चांदवड तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक केले। महिला कुस्तीपटू अश्विनी मॅडम यांनी अहिल्यानगर येथे चालू असलेल्या महाराष्ट्रातील सर्वांना माहित असलेली कुस्ती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये अश्विनी भोकनळ बोराडे यांची पंच म्हणून निवड झालेली आहे आणि या ऑलिम्पिक खेळाडू दत्तू भोकनळ यांच्याप्रमाणे खेळाची आवड व प्रचार प्रसार व्हावा याकरिता त्यांनी रेफरीचे वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन प्रशिक्षण घेतले आहे। स्वतःही चांगल्या कुस्तीपटू असून त्या स्वतः इंटरनॅशनल मुले घडवायचं काम करून कुस्ती पंच म्हणून आज त्या महाराष्ट्र केसरी मध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यात व राज्यात चांगले खेळाडूंना मार्गदर्शन व्हावं याकरिता रेफरीशिप करत आहेत। त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा, अशी सविस्तर माहिती पत्रकार श्री भागवत झालटे यांनी दिली आहे। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. शिंदेचे शिलेदार भाजप प्रचारासाठी दिल्लीच्या मैदानात। शिवसेनेच्या खासदारांकडून दिल्लीत विधानसभेत दरोदार संपर्क करून भाजपाचा प्रचार, मतदारांच्या भेटीगाठी सुरू। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलेल्या आव्हानानंतर भाजपचे मित्रपक्ष म्हणून शिवसेना दिल्लीत गृहसंकुल प्रतिष्ठान नागरिक यांच्याशी संपर्क साधणार। बवाना विधानसभा मतदारसंघात उमेदवार रवींदर कुमार इंद्राज यांच्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रचार अभियानात घरोघरी गृहसंकुल ज्येष्ठ नागरिक मतदारांशी संपर्क साधून डबल इंजिनच्या सरकारची दिल्लीच्या विकासासाठी असलेली गरज समजावून सांगत प्रचार। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेला आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कोल्हापुरातले व्यावसायिक यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे किंचित निराश। भारतातील
पादत राहणे आणि चामड्याच्या क्षेत्रात उत्पादकता, गुणवत्ता आणि स्पर्धात्मक वाढवण्यासाठी 1 लक्ष केंद्रित उत्पादक योजना राबवली जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार. कोल्हापूरला चामड्यापासून बनवल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपलांमुळे विशेष ओळख आहे. मात्र कोल्हापुरातले व्यावसायिक यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पांमुळे किंचित निराश आहेत. विविध योजना लागू करण्यापेक्षा चामड्याच्या वस्तूवरील जीएसटी हटवायला हवा होता, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी बोलून दाखवली. टॅक्स वगैरे असतो, त्यामुळे चामड्याच्या वस्तू वाढलेले आहेत आणि ते म्हणजे स्वस्त जर त्यांनी रेग्युलर ठेवले आहे, पण त्यांनी कारागिरांचा पण जरा विचार केला पाहिजे. जीएसटी काढला जातो ते नेमका कुठल्या पण लेदरच्या वस्तूवर म्हणजे आता कोल्हापूर चप्पलवर सध्या 18% जीएसटी चालू आहे, पण त्यातून कारागिराचा काय फायदा झालेला यातून दिसत नाही. नवीन योजना त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे, त्याबाबतीत काय? मला असं नाही वाटत की रोजगार निर्मिती असं फार काय होऊ शकेल. आणि जे पारंपरिक कारागीर आहेत ते देखील जे सरकारने योजना वगैरे आणल्या त्यामुळे खुश असतात किंवा काय समाधान असतात? नाही, योजना आल्यावर कारागीर खुश होतात, पण त्यांना ते योजनेपर्यंत पोहोचता येत नाही, पण तेवढा पुरेसा वेळ त्यांच्याकडे मिळत नाही. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीमुळे तुम्ही व्यावसायिक म्हणून समाधानी आहे. काय अपेक्षा आहे, काय व्हायला पाहिजे शासनाला, काय नाही, शासनाने प्रत्येक म्हणजे नवीन कारागीर कसे निर्माण होतील याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून नवीन पिढी या व्यवसायात उतरली पाहिजे आणि आपल्या कोल्हापूरची जी हस्तशिल्पकला आहे ती पुढे पण असेच कायम राहावी असं आम्हाला वाटतं. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेला GI मानांकन आहे, त्यामुळे काय फरक पडला व्यवसायामध्ये? नाही, एवढा फारसा इतका फरक नाही, कारण GI मानांकनाच्या खाली पण नाही की मार्केटमध्ये वगैरे तुम्हाला कुठं पण असे कोल्हापुरीच्या नावाखाली म्हणजे कर्नाटकच्या चप्पल विकल्या जातात आणि याचा फक्त कर्नाटकमध्ये फायदा होतोय, महाराष्ट्राला याचा काही फायदा नाही. बनावट चप्पल थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे सरकार? बनावट चप्पल सरकारने QR कोड पण काढलेला आहे, पण तो अजून QR कोड पण ती सिस्टीम अजून पूर्ण कुठं जास्त फरक पडला नाही. सरकारने या आधीच्या काढलेल्या योजना त्या प्रभावीपणे आतापर्यंत लागल्या, त्या अजून लागल्या नाही. या व्यवसायासाठी केलेल्या फक्त घोषणाच म्हणायच्या? घोषणाच आहे ते, म्हणजे या व्यवसायासाठी त्यांनी प्रयत्न केले पण जास्त सक्सेसफुल नाही आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अध्यक्ष संजय शेटे यांच्या बजेटवर प्रतिक्रिया. केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यम आणि छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार दिलासा. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली प्रतिक्रिया. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने अर्थसंकल्पाबाबत चर्चासत्राचं आयोजन. येत्या काळात व्यापाऱ्यांची क्रयशक्ती वाढून उलाढाल वाढण्याची शक्यता. देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचं 2025-26 बजेट जाहीर केलं. निश्चितच हे बजेट व्यवसाय उद्योगाच्या चालना देण्यासाठी स्वागतार्ह बजेट आहे. हे बजेट जाहीर सांगत असताना त्यांनी मध्यम आणि छोट्या उद्योगाला म्हणजे MSME चे उद्योग असू देत किंवा मध्यम आणि छोट्या व्यापाऱ्यांना फार मोठा दिलासा दिलाय. 7 लाखावरून डायरेक्ट 12 लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही किंवा 12 लाखाच्या पेक्षा जास्ती उत्पन्न असेल तर टॅक्स मध्ये रिबीट मिळणार आहे. त्यामुळं कमीत कमी 1 लाख ते 1.25 लाख रुपये ह्या आमच्या मध्यम व्यापाऱ्यांच्या खिशात राहणार आहेत. त्यामुळं क्रय शक्ती लोकांची, आमच्या व्यापाऱ्यांची वाढणार आहे, लोकांची वाढणार आहे. त्यामुळे उलाढाल वाढणार आहे. व्यवसायाला आणि उद्योगाला चालना देणार हे बजेट आहे. छोट्या शहरांसाठी, छोट्या शहराच्या विकासासाठी ते केंद्र स्थापन करणार आहेत. त्यामधून 10,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आपल्या माध्यमातून आमच्या खासदारांना विनंती आहे की ह्या योजनेमधून शहरासाठी 1,000-2,000 कोटी जर आणला तर शहराचा विकास होईल, देशाचा विकासाबरोबर शहराचा विकास होईल.
बऱ्याच वस्तू लिथियम बॅटरी वरील एक्साइज ड्युटी स्टॅम्प कमी केले असल्यामुळे ईव्ही गाड्या ह्या स्वस्त होणार आहेत. मोबाईलचे स्पेअर पार्टवरचा देखील कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळं मोबाईल देखील स्वस्त व्हायला काय हरकत नाही. गरजेच्या वस्तू जर स्वस्त झाल्या तर लोकांच्या खिशामध्ये जास्तीत जास्त पैसा खेळणार आहे. त्यामुळे हा पैसा बाजारात आल्यामुळं बाजाराची क्रय शक्ती वाढणार आहे आणि खरोखर ह्या बजेटचं आम्ही स्वागत करतो आणि असेच व्यापार आणि उद्योगाच्या चालनेसाठी हे बजेट महत्वाचं आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मीटर रीडर कंटात्री कामगार संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन. मागील 20 ते 25 वर्षापासून वीज मीटरचे रीडिंग घेणाऱ्या मीटर रीडरवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने मीटर रीडर कंटात्री कामगार संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात काही खासगी कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे काम देण्यात आले आहे. हे मीटर लागल्यावर मीटर रीडिंग घेणाऱ्या कामगारांचे काम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मीटर रीडर कामगार पूर्णतः बेरोजगार होणार आहे. यासाठी संघटनेच्या काम बंद आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन वीज वितरण कंपनीला दिले. यामध्ये कंटात्री विद्युत मीटर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्ती वर्षापर्यंत रोजगार देण्यात यावा. मीटर रीडर पद हे बाह्यस्रोत कामगार म्हणून शासनाने नोंद करावी. किमान वेतन कायद्याअंतर्गत कंटात्री कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्यात यावे. कंत्राटदार मुक्त हरियाण पॅटर्न लागू करावा. अशा विविध मागणी संदर्भात कामगार संघटनेने 1 फेब्रुवारी पासून चंद्रपुरातील वीज वितरण कार्यालय समोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. निलेश मंगल रामटेक. तुम्ही आज एक संप पुकारला आहे बेमुदत, काय आहे? बेमुदत संप आमच्या MSDC मीटर संघटनेच्या एक संघटना उभारली आम्ही. त्या माध्यमातून बेमुदत संप जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप अशा रीतीने चालू राहणार. काय मागण्या? काय मागण्या आमच्या: समान काम समान वेतन देण्यात यावे, हरियाणा पॅटर्न लागू करण्यात यावे आणि 60 वर्ष रोजगार द्यायची हमी देण्यात यावे. पुन्हा कंत्राटी कामगार म्हणून आम्हाला सामावून घेण्यात यावे. मीटर रीडर हे पद आउटसोर्सिंग म्हणून आमची नोंद करण्यात यावी. हीच आमची 5 मागण्या आहेत. मागणीचे निवेदन आतापर्यंत कोणाला दिले आहे? मागणीची निवेदनची परत आम्ही ऊर्जा मंत्रीपर्यंत पण दिलेली आहे. हिवाळी अधिवेशन आणि नागपूरमध्ये आषाढी अधिवेशन आणि मुंबईला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण त्यांची परस्परपणे आमच्या संघटनेतर्फे आलेली आहे त्यांची उत्तर, पण तो काही उत्तर सफिशियंट आलेला नाही आहे आमच्या पद्धतीने. म्हणून आम्ही हा संप उभारण्यात आलेला आहे. संपामुळे कुठे काय फरक पडणार? संपामुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये फरक पडते. आम्ही जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये काम करत असतो, तारीख वाईज एक जाब हा 1 तारखेचा जाब 4 दिवस असतो, 2 दिवसामध्ये फायनल करायचा त्यांना अल्टिमेट असतो. या याच्यामध्ये 1 तारखेला सुरुवात होते, 1 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही बेमुदत संप उभारला आहे. त्या बेमुदत संपामध्ये आम्ही इथं असतात आणि तिथं काम करणं हा होऊ शकत नाही, हे आमच्या पद्धतीनं माहित आहे. बाकी शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open.
nursery to 10th, for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प जयकुमार रावल. धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा या बैठकीत मांडण्यात आला असून विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा आपण जाणून घेतला आहे. पुढील काळात देखील आपण प्रत्येक विभागाच्या कामाचं सूक्ष्म नियोजन करण्याचा उद्देश दिले आहेत. जिल्ह्यात जीबीएसचा एक रुग्ण आढळून आल्याची माहिती आपल्याला मिळून आली असून त्या दृष्टीने देखील आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिली. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आज सादर झाला असून या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार आहे. लोकांच्या जीवाला स्पर्श करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे. विरोधी टीकेवर ते म्हणाले, केंद्राच्या नवीन शिक्षणाच्या धोरणानुसार विविध बदल शिक्षण क्षेत्रात करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कुठलीही तरतूद नसल्याची टीका विरोधकांनी करू नये. त्यांनी त्यांच्या सूचना पाठवल्या असल्या तर निश्चितच त्याचा विचार झाला असता. त्यामुळे विरोधाला विरोध करण्यासाठी विरोधकांनी टीका करू नये असं आवाहन जयकुमार रावल यांनी यावेळी केले. दावोस करारावर ते म्हणाले, दावोसमध्ये झालेल्या उद्योगधंद्यांच्या करारासंदर्भात धुळे जिल्ह्याच्या दृष्टीने देखील रोजगाराच्या विविध संधी आणण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची देखील प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी व्यक्त केली. धुळे जिल्ह्याची नियोजन बैठक ही अत्यंत विस्तृत आणि खोलवर झाली. अत्यंत चांगले सुझाव हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आले. जवळपास 3.5-4 तास ही बैठक चालली आणि ह्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला पुढचं भविष्य दिशा दाखवणारं हे आमचं DPDCचा प्लॅन तयार झालेला आहे. मागच्यापेक्षा अधिकचा पैसा धुळे जिल्ह्याला मिळाला पाहिजे. धुळे जिल्हा काही क्षेत्रांमध्ये मागे राहिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काम झालं पाहिजे. आमच्या DPDCच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना आरोग्य संदर्भात, शिक्षण संदर्भात, त्याचबरोबर वन जे आहेत, जे एन्व्हायरमेंट आहे या संदर्भात विचार आम्ही याच्यामध्ये केलेला आहे. मूलभूत सुविधा ह्या झाल्या पाहिजे आणि आम्ही असं देखील ठरवलं की लोकप्रतिनिधी आमदार हे खालवर याचं मॉनिटरिंग करतील. तालुका लेवलवर, ग्रामपंचायत लेवलवर जे लोकप्रतिनिधी असतील, कामांची योजना ही लोकांपर्यंत माहीत पडेल आणि सामान्य लोक देखील याला मॉनिटर करतील. अशा प्रकारचा विचार आम्ही केलेला आहे. फार विस्तृत अनेक चर्चा झाल्यात. यानंतरच्या काळामध्ये विभागवार आम्ही जिल्हा स्तरावर विभागवार प्रत्येक खात्याची बैठक घेणार आहे. त्याच्यावर मायक्रो आम्ही डिटेलवर जाणार आहे आणि निधी हा सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर GBSचं रुग्ण हा धुळे जिल्ह्यामध्ये एक आढळला असं आम्हाला माहिती मिळाली. त्या संदर्भात GBS संदर्भात काही घाबरण्याचं कारण नाही. जुना तो काही फार नव्याने काय आलेला आजार नाही, परंतु दक्षता आपण घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होऊन त्याचा एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला. त्याच्या संदर्भातली एक टास्क फोर्स आम्ही नेमलेली आहे आणि त्या माध्यमातून GBS संदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे. धुळे शहराला 1 दिवसाआड पाणी देण्याचा मोठा संकल्प आम्ही केला होता. तर रोज पाणी देता येईल का अशा प्रकारचा विचार चालू आहे. पाण्याच्या संदर्भातलं पुढच्या काळामध्ये म्हणजे पाऊस आपल्याकडे पडलेला आहे, परंतु पुढच्या काळात कुठेही अडचण येऊ नये या संदर्भात पाण्याचं नियोजनसुद्धा आपल्या धरणामध्ये असलेले साठा, नदीमध्ये असलेलं पाणी याचं नियोजन करण्याचं काम या वर्षासाठी आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये यथायोग्य बदलसुद्धा होईल. त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रामध्ये जी चाललेली आहे ती 31 तारखेला 5 वाजेपर्यंत बंद होणार अशी चर्चा जी होती किंवा मुदत त्याला होती, ती काल मी स्वतः दिल्लीला जाऊन मान्य शिवराज चव्हाण साहेबांनी 7 दिवसांनी ही मुदत वाढवून दिलेली आहे. परंतु आता सोयाबीनची मुदत पुढच्या काळात 7 दिवसानंतर वाढणं मात्र मुश्किल आहे असंही मला त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून सूचना दिल्या. पण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं वजन जे दिल्लीमधलं आहे त्याचा वापर करून 7 दिवस आपण ही सोयाबीन खरेदी वाढवली आणि हजारो लाखो टन ही आता या सोयाबीन 7 दिवसामध्ये घेण्यात येईल. जिथे मूलतः सोयाबीन पिकतं
तिथल्या केंद्रांना प्राधान्य देण्याचं आम्ही ठरवलं आहे। याच्यानंतरच्या काळामध्ये तूर खरेदी आहे, चणा खरेदी आहे, कांदा आहे, अनेक विषय त्याच्यामध्ये येणार आहेत आणि म्हणून गोडाऊन हे फुल आहेत आणि पुढच्या काळामध्ये जागा ठेवायला नाही तूरसाठी, म्हणून लवकरात लवकर ही सोयाबीन खरेदीचा संपल्यानंतर आम्ही तूरची सुद्धा खरेदी सुरू करणार आहे। त्याच्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आहे आणि आपल्याद्वारे मी कुठलंही केंद्र बंद करू नका, काम चालू द्या, दिवस रात्र करून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशा प्रकारच्या सूचना सर्व सोयाबीन केंद्रांना दिलेल्या आहेत। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। जळगावात GBS आजाराचा रुग्ण आढळल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय रुग्णालयात केली पाहणी। जळगावात GBS आजार आढळल्याने महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। राज्यभरात गुलेन-बारे सिंड्रोम अर्थात GBS आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे। विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसताना मात्र एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झाले आहे। दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरू असलेल्या या महिलेच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात आले। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी GBS आजार संदर्भात आरोग्य विभागाच्या तयारीचा देखील आढावा घेतल्याचं पाहायला मिळाले। भेट दिलेली आहे, पाहणी केलेली आहे। GBSचा रुग्ण या ठिकाणी आढळून आला होता। GBSचा रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे। 6 दिवसापासून त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे। सर, आरोग्य यंत्रणेला काही सूचना केल्या का या संदर्भात आपण? हे बघा, ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही, म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे। तर मी डॉक्टर साहेबांकडनं त्याची माहिती घेतली तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे। पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे। त्याचबरोबर अन्न हे शिजवून खाणं, शिळं अन्न न खाणं, हात धुवून जेवण करणं, या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो। पण या गोष्टी आता जनतेनेसुद्धा पाळण्याची अत्यावश्यक गरज आहे। आपल्यालासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी, याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी आमची सरकार म्हणून विनंती आहे। पाणी पुरवठा खात्यात दूषित पाणी पुरवठा होतोय, पाणी पुरवठा खात्याच्या वतीने काही याबद्दल? हे बघा, पाणी पुरवठा जिथून होतो तिथून पाणी पिलं की हा माणूस बाहेर पाणी पितो, कुठं शेतात जाऊन पाणी पितो, मजूर माणूस असला तर कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून जाऊन पितो। सगळ्याच ठिकाणी काही पाण्याच्या योजना नसतात। गावात पाण्याची योजना असणार ना, शेतात थोडी असणार। कुठे गेला तू बाहेर गेला तर तिथे कुठल्या तरी हपक्याचं तो पाणी पिला तर ते तिथे काय करणार आपण? शेवटी पाण्याची योजना ही गावात असेल तर गोष्ट वेगळी ना। हा माणूस कुठे, आपण आता 12 ठिकाणी फिरतो दिवसभरात। आता मी सुद्धा खेड्यापाड्यावर जातो, एखाद्या ठिकाणी जर वाटलं तर पाण्याची तहान लागली, एखाद्या शेतात थांबून शेतकऱ्यापाशी आम्ही पण पाणी पिऊन घेतो। म्हणजे पाणी आपण जर नळद्वारे पाणी पिलेलं असेल आणि तिथे पावडर वगैरे टाकून जर हा विषय झाला असेल तर निश्चितपणाने ग्रामपंचायतीला आपण सूचना दिल्या आहे। क्लोरीन पावडर टाकणे, त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे, या सगळ्या गोष्टी गावामध्ये स्वच्छतेकरता करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सूचना दिलेल्या आहेत। पण तरीसुद्धा लोकांनी सुद्धा स्वतः काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचं आहे। सुदैवाने रुग्णवाढ नाही अजूनपर्यंत या आजाराची, पण जर समजा
येणाऱ्या काळात प्रिकॉशन म्हणून काही हे बघा, मी आता डॉक्टरांशी बोललो, त्यांनी या ठिकाणी आरक्षित केलेले आहेत बेड आणि त्याच्याकरता औषधीसुद्धा सरकार मोफत खर्च करते GMCच्या मार्फत. सरकारने सूचना दिलेल्या आहेत की एकही पैसा रुग्णाला इथे लागणार नाही. आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे, कसं पाहताय तुम्ही? काही की हाईट्स तुम्ही ऐकले असतील याच्या? किसान कार्डामध्ये जवळपास 7 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. त्याची मर्यादासुद्धा वाढवलेली आहे. महिला सक्षमीकरणाकरताच्या सुद्धा योजना बऱ्याच या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णालय करण्याची घोषणा सरकारने या ठिकाणी केलेली आहे. आणि आपण बघत असाल की महाराष्ट्राला 1.5 लाख कोटी रुपये मोदी सरकारने, केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहे. मला तरी असं वाटतं की सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मोठा वाटा मिळालेला आहे. किती गुण द्याल 10 पैकी अर्थसंकल्पाला? मी 10 पैकी 9 गुण देईल. दुसरा विषय होता, जितेंद्र आव्हाडांनी सध्या जो शालेय पोषण आहारामधला जो अंडी होती ते सकस आहार बंद केला, त्यावरून त्यांनी निशाणा साधलेला आहे की एकीकडे शाकाहार विरुद्ध मांसाहार अशा पद्धतीने हे सारं वाद रंगवला जातो. कसं पाहता त्यांच्या टीकेला? हे बघा, आता अंडी कोणत्या सीझनमध्ये खावी याचाही विषय डोक्याच्या समोर येतो. अंडी जर हिवाळ्यात खाल्ली तर बच्चूंना ती पचते, पण अंडी एखाद्या वेळेस उन्हाळ्यात खाल्ली तर बच्चूंना ती एखाद्या वेळेस पचत नाही. या सगळ्या मेडिकलच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये वाद न करता सकस आहार, माझं तर म्हणणं आहे की केळी हे जे फळ आहे हे त्याचा समावेश करावा. हे विधानसभेमध्ये मी 50 वेळेस मांडलं आहे. त्याच्यामुळे केळीचे जे पडणारे भाव आहेत ते पण थांबतील आणि केळी डॉक्टरांकडे गेले तर बच्चूला केळी खाऊ घाला, हे कायम डॉक्टरांकडून आपण ऐकत असतो. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या गोष्टीला चर्चा न करता निर्णय घेण्याकरता सर्व पक्षांनी याचा विचार केला पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. पोषण आहारात अंड्याच्या जे केळी हा पूरक त्याला पर्याय ठरू शकतो. हे बघा, पर्याय ठरेल की नाही ठरेल हा विषय वेगळा आहे, पण केळी हा सकस आहे हे मी सांगत नाही, हे डॉक्टर सांगतात. मी डॉक्टर नाही आहे, पण आपणही आपल्या घरात लहान बच्चू असलं तर आपण केळी खाऊ घाला हे डॉक्टरांची पहिली सल्ला असते. मग शाकाहार आला तर तिथे वाद येत नाही, मांसाहार आला तर वाद नाही. ज्याला वाटतं अंडी खावी त्यांनी अंडी खावी, ज्याला वाटतं केळी खायची त्यांनी केळी खावी. ओके. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 बाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया बघूयात. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आज 2025-26च्या केंद्रीय बजेटचे स्वागत करत हे बजेट भारतातील महिला आणि युवकांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी सांगितलं. बजेट सादरीकरणानंतर माध्यमांसमोर बोलताना मंत्री खडसे यांनी विविध लक्षित योजनांद्वारे महिलांना सशक्त बनवण्याचे आणि देशातील तरुणांना महत्त्वपूर्ण संधी प्रदान करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी 2025-26च्या केंद्रीय बजेटवर परत एकदा सरकारच्या स्वयंपूर्ण आणि प्रगतशील देशाच्या दृष्टिकोनाचं दर्शन घडवले आहे, ज्यात युवा शक्ती, क्रीडा विकास, शेतकऱ्यांचे कल्याण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे सांगितले. 2025-26च्या बजेटचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे महिलांच्या उद्योजकतेला समर्थन देणारी नवीन योजना, ज्यामध्ये विशेषतः अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST वर्गातील व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना समर्थन दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार 2 कोटी रुपयांपर्यंतच्या विशिष्ट कालावधीसाठी अर्ज परतफेडीचे स्वरूप निश्चित टर्म लोनची योजना आखत आहे, ज्याचा लाभ येत्या 5 वर्षात सुमारे 5 लाख महिलांना होईल. यामुळे कर्ज मिळवण्यात अडचणी आलेल्या महिलांना भांडवल उपलब्ध होईल. पुढे बोलताना मंत्री खडसे म्हणाल्या, आपल्या देशाचे पंतप्रधान महिलांना पुढे आणण्यासाठी प्रगतशील आहेत आणि एकदा परत या बजेटमध्ये महिलांना पुढे आणण्यासाठी सर्व सुविधांचा पुरवठा केला गेला आहे, जे स्वतंत्र, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरक ठरतील. मंत्री खडसे यांनी क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आणि समाज सुधारणेसाठी संसाधनाच्या वाटपावर भर दिल्याचं सांगितले, ज्याचा लाभ महिला वर्गासाठी संजीवनी ठरणार आहे. सरकारच्या अशा पुढाकारांमुळे एकूण क्रीडा परिसंस्था सुधारून महिलांना अनेक स्तरावर सहभागी होण्याच्या नवीन संधी मिळतील.
युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयासाठी वाढीव बजेट विस्तारित केलेली रक्कम दुर्गम भागांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांना आणि प्राथमिक विकासासाठी प्रोत्साहन देईल, जेणेकरून स्पर्धात्मक वातावरणात महिलांना अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व करण्याची संधी निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जाहीर केलेल्या नवीन योजनांमध्ये कापूस तंत्रज्ञान मिशनचा समावेश झाल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांसाठी अनेक संधी निर्माण होतील. या कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि महिलांना त्यांच्या समुदायांमध्ये नेतृत्वाची भूमिका साकारण्यास सक्षम बनवेल, असा विश्वास श्रीमती खडसे यांनी व्यक्त केला. भारताच्या 2047 पर्यंतच्या विकसित देश होण्याच्या संकल्पाचा ठराव देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यासह देशाच्या नागरिकांनी घेतला आहे आणि आज या बजेटमुळे आम्ही भविष्य काळात त्याची पूर्तता झाल्याचं नक्कीच पाहू. आदरणीय प्रधानमंत्रीजींचे, आदरणीय मोदीजींचे आणि आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजींचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की आजचं बजेट त्यांनी सगळ्या सेक्टरला घेऊन देशासमोर ठेवलेलं आहे आणि खास करून विकसित भारतचं जे संकल्प आहे त्या दिशेला घेऊन आजचं बजेट ठेवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की खास करून महाराष्ट्रासाठी मी सांगेल की शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांना पुढे आणण्यासाठी या बजेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रावधान करण्यात आलेलं आहे. मग ते एफपीओच्या संदर्भात असेल, फार्मर प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे कसं आपण आणू शकतो, त्यांचं उत्पादन आपण कसं वाढवू शकतो, जी नेहमी ओरड खताला घेऊन असते, फर्टिलायझरला घेऊन असते, युरिया असेल किंवा अन्य फर्टिलायझर असतील, त्यासाठी पण या बजेटमध्ये खूप मोठं प्रावधान करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्याला खताची कुठेही अडचण होता कामा नये. त्यासाठी व्यवस्थितपणे खत डिलिव्हरी ही शेतकऱ्यांपर्यंत कशी होईल, कमी दरात कशी होईल, त्याचं ब्लॅक मार्केट होणार नाही, या पद्धतीचं सुद्धा याच्या बजेटमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्या अनुषंगाने की कापूस आपलं महाराष्ट्राचं एक प्रमुख पीक सुद्धा आहे आणि त्याच्यावर रिसर्च करून पुढचे 5 वर्ष आता सरकार काम करणार आहे की कापूसमध्ये नवीन बियाणं आणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल, शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाच्या माध्यमातून जास्त भाव कसा मिळू शकेल, याच्यासाठी सरकारने या बजेटमध्ये प्रावधान सुद्धा केलेलं आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याची आधी 2 लाखापर्यंत मान्यता होती, आता ती 5 लाखापर्यंत त्याची मान्यता वाढवण्यात आलेली आहे की ज्याच्यामुळे 5 लाखापर्यंतचं लोन शेतकऱ्यांना ह्या कार्डच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर आपण महिलांच्या बाबतीमध्ये बोलायला गेलो तर आज महिलांना सक्षम करण्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या योजना बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं रूपांतर आपण लखपती दीदीच्या माध्यमातून पण बघू शकतो की आज ग्रामीण भागातली महिला ही प्रत्येक बचत गटाशी जोडली गेलेली आहे आणि बँकेच्या साहाय्याने आज बचत गटाच्या महिला छोटे मोठे उद्योगाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या देशाच्या विकासामध्ये महिलांची पण खूप अहम भूमिका आपल्या ग्रामीण भागातली राहणार आहे आणि या बजेटमध्ये पण आपल्याला ते दिसायला मिळालं. युवकांसाठी युथ मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आणि खास करून क्रीडासाठी, स्पोर्ट्स सेक्टरसाठी यावेळेस बजेट वाढवण्यात आलेलं आहे की जेणेकरून आपण जे स्वप्न बघतोय की 2036 मध्ये ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या देशामध्ये त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट प्रत्येक युवकामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झालं पाहिजे. म्हणून स्पोर्ट्सवर पण आणि युवकांच्या कार्यक्रमावर पण खूप मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये भर देण्यात आलेला आहे की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातलं पण टॅलेंट खेलो इंडियाच्या माध्यमातून पुढे येईल. आत्ताची जी पिढी आहे ही स्पोर्ट्सकडे करिअर अनुषंगाने सुद्धा बघू शकते, त्याचं करिअर सुद्धा स्पोर्ट्समध्ये तो करू शकतो. या अनुषंगाने या बजेटमध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं राहिलं तर प्रत्येक सेक्टरवर लक्ष देऊन या बजेटमध्ये काम करण्यात आलेलं आहे. स्टार्टअप योजना असेल, डिजिटल इंडिया असेल, मेकिंग इंडिया असेल, यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे 10 कोटीवरनं 20 कोटीपर्यंत आता बजेट वाढवलेलं आहे की कोणत्याही मुलाला काहीतरी नवीन करायचं असेल,
नवीन टेक्नॉलॉजी पुढे आणायची असेल तर तो बँकेच्या सहाय्याने तो पुढे येऊ शकतो. स्पेस सायन्स एक नवीन स्कोप सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे की स्पेस सायन्समध्ये पण आपले मुलं पुढे आले पाहिजे, त्यांचे प्रोजेक्ट चांगले पुढे आले पाहिजे, त्यासाठी पण या बजेटमध्ये प्रावधान केलेलं आहे. तर परत एक वेळा मी सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानते. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी प्राथमिक माहिती दिली, मी प्राथमिक स्वरूपात त्याला उत्तर दिलेलं आहे. खरं तर मुंबई, पुणे आणि नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे का, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी अनेक मुद्दे मांडले, त्या प्रत्येक मुद्द्यावर मी त्यांना सवाल केले. जो MUTP म्हणजे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, त्याची मूळ किंमत किती आहे ती त्यांनी सांगितलं पाहिजे. आता समजा मोठी किंमत आहे, असं असताना याला दरवर्षी तरतुदी होत असते. आता पुढच्या वर्षी ऑटोमॅटिक होणार, त्याच्यात काय जर पूर्ण झाला. त्याच्यानंतर जो त्यांनी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प, याच्यात मला महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीनं या कामाला मोठा निधी द्यावा असं मागणी केलेला एखादा व्यक्ती दाखवा. गुजरातसाठीचा प्रकल्प तो महाराष्ट्राच्या नावावर का खपवता, हा माझा माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. जो क्लस्टरचा मुद्दा, इकॉनॉमिक क्लस्टरचा आहे, त्याचा फायदा कसा होणार त्याची स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. दुसरं, त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळे मार्ग, ग्रामीण जोड सुधार प्रकल्पाला 683 कोटी दिलं म्हटलेलं आहे. आता या महाराष्ट्रामध्ये महामार्गाची लांबी 33,000, समजा ठीक आहे, महामार्गासाठी नाही, ग्राम सुधारसाठी त्यांनी म्हटलेलं आहे. ग्रामपंचायती 27,000च्या वर या महाराष्ट्रात आहे. मग ह्या 683 कोटीचा निधी या महाराष्ट्राला ग्राम सुधार, जोड सुधार रस्त्यासाठी कशा पद्धतीनं आहे. म्हणजे मी त्याला उत्तर दिलं की एखाद्या मुलाने कॅडबरी मागावी, त्याच्या हातात एखादी लिमलेटची गोळी द्यावी, अशा प्रकारे हा प्रकार आहे. दुसरा, ऍग्री बिझनेस नेटवर्कसाठी पैसे दिले, पण यापूर्वी सुद्धा जे घोषित वेगळे झालेले आहे. सप्तर्षीचं त्यांनी 2 वर्षापूर्वीचं बजेट होतं, त्याच्यात महाराष्ट्रासाठी घोषणा केली होती, त्याचं काय झालेलं आहे. महाराष्ट्रासाठी वेगळ्या योजना सांगितल्या होत्या, याचा शेतकऱ्यांना काय फायदा झालेला आहे, कारण हा प्रश्न मी केला आहे. नदी, मग वेगळे प्रकल्प त्यांनी सांगितले, नाग नदी सुधार प्रकल्प, मुळा मुठा नदी संवर्धन. भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा मोठा आव्हान ते. निवडणुका आल्या की देहूला जातात, आळंदीला जातात, पंढरपूरला जातात, वेगळी नाटकबाजी भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक आघाडी करते. आणि मग आताच्या घडीला जी इंद्रायणी रसायनानं फेसाळते, याचं पाणी यांना दिसत नाही का? याच्याविषयी काय यांनी सुधार प्रकल्प राबवलेला आहे. कारण वारकऱ्यांच्या भावना जपण्याची आवश्यकता आहे.
पण यांना मला असं वाटतं वारकऱ्याला लाठ्या चालवणाऱ्या सरकारला वारकऱ्याच्या भावना आणि इंद्राणीचं महत्व काय करणार, हा माझा सरकारला माझं सांगणं आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये सगळ्यात जास्त जीएसटी भरणारं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि हा सगळा पैसा महाराष्ट्र तो गोळा केला जात असताना यातला महाराष्ट्राला किती टक्के वाटा मिळतो हा एक प्रश्न आहे. केंद्राने जे बजेट जाहीर केलं, निवडणूक आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर बिहारला, म्हणजे बिहारच्या पदरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी सरकारने टाकलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राने जीएसटी भरत जावा, महाराष्ट्राने कोणती अपेक्षा ठेवू नये आणि हा सगळा पैसा बिहारकडे निवडणुकीच्या गरजेपुरता जावा, अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर सगळं बोलायला पाहिजे होतं. खऱ्या अर्थानं सांगायचं तर या महाराष्ट्राच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या पदरात काहीही पडले नाही अशा प्रकारची आताच्या या बजेटची स्थिती आहे. शेतकऱ्यांनी नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? धुळ्यातील अवधान MIDC मध्ये असलेल्या संजय सोया ऑइल या कंपनीत स्फोटात एकाचा मृत्यू. धुळे शहराजवळ असलेल्या अवधान MIDC मधील संजय सोया ऑइल या कंपनीमध्ये आज 7:30 वाजेच्या सुमारास ऑइलच्या टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक टाकीमध्ये गॅस झाल्याने स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास संजय सोया ऑइल कंपनीमध्ये या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल साठवण्यात आले होते. त्याच्या टाकीजवळ वेल्डिंगचं काम सुरू असताना ऑइलच्या टाकीमध्ये गॅस झाला व त्यात स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की कंपनीमधील असलेल्या ऑइल टाकीचे झाकण छतापर्यंत गेले आणि छताचा पत्रा अंगावर पडून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी यावेळी दिली. साधारणतः 7 ते 7:15 दरम्यान टाईम मागे पुढे होऊ शकतो. त्या दरम्यान आपल्या MIDC मध्ये संजय सोया नामक एक आपली कंपनी आहे, ऑइल कंपनी. त्या ऑइल कंपनीमध्ये याची टाकी आहे, लोखंडाची टाकी आहे. त्या लोखंडाच्या टाकीवर 2 मजूर हे चढलेले होते आणि ते त्या ठिकाणी वेल्डिंगचं काम करत होते. त्या टाकीला असलेलं झाकण आतून गॅस क्रिएट झाल्यामुळे ते झाकण उडालं आणि त्या धक्क्याने दोघं ते खाली पडले. त्यात एक कॅज्युअलिटी झालेली आहे आणि एक अतिशय गंभीर स्थितीत हिरे मेडिकल या ठिकाणी आपण त्यांना उपचारासाठी, जे अति गंभीर आहेत त्यांना उपचारासाठी दाखल केलेले आहे आणि जे कॅज्युअलिटी झालेली त्यांना सुद्धा हिरे मेडिकल या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि पुढील तपास हा मोहाडी पोलीस स्टेशन करत आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा, मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
FIR नंबर 40 दिनांक 31 जानेवारी 2024 सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या तिघांना जन्म प्रमाणपत्र साठी खोटे कागदपत्र, फसवणूकसाठी अटक. न्यायालयाने 4 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी ठोठावली आहे. किरट सोमय्या यांच्या तक्रारीवरून तहसीलदार यांनी पोलिसांकडे केली तक्रार. 3977 बांगलादेशींनी खोटे कागदपत्रे देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले आहे. या सगळ्यांची चौकशी कारवाई होणार असे किरट सोमय्या यांनी सांगितले. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत असून त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. जिप्सी, डीजी, सूर्यफूल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्किड, जिनेरियम, तगर, गुलछडी, कामिणी, तुक्स, गोंडा, लाल पिवळा, बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, 150 इत्यादी सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? धुळ्यात मॅरेथॉन उत्साहात संपन्न. 5 वेळा विश्वविजेता असलेल्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम यांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मॅरेथॉन सीझन 3 चे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. चावडी धुळे जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या सहभागातून या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिट धुळे आणि फिट धुळे असा संदेश देत या स्पर्धेमध्ये तब्बल 31,000 धुळेकरांनी सहभाग नोंदवला. यावेळी अनेक अभिनेते, कलाकार यावेळी उपस्थित होते. मात्र 5 वेळा विश्वविजेता असलेल्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम या मुख्य सेलिब्रिटी म्हणून उपस्थित होत्या. मेरी कॉम यांना पाहण्यासाठी यासोबत सेल्फी काढण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळाले. यावेळी बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की फिटनेसने आपल्यासाठी व आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. फिटनेस नाही तर काहीच नाही, यामुळे फिटनेस खूप गरजेचे आहे. आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील खेलो इंडियाच्या माध्यमातून फिटनेसला बढावा देत आहे. Thank you so much for coming. Especially today I am here. I am with Hitesh Chaudhary, my business partner, and
Thank you so much, respected from the dais and all the participants for today this marathon, Dhule Marathon. So today what I am going to say, fitness, about fitness. Okay, fitness is very, very important. Is it? बराबर, फिटनेस बहुत जरूरी है ना। फिटनेस के बिना कुछ नहीं कर सकता। चाहे पढ़ाई करो, बिजनेस करो, चाहे आप कुछ भी फील्ड में आप कुछ भी नहीं बन सकता। मैं ये गारंटी दे रही हूँ। स्पोर्ट्स में इतना सुपर फिट नहीं हुआ तो कुछ अचीव नहीं कर सकता। तो मैं ये कहना चाहती हूँ कि फिटनेस बहुत जरूरी है। आप फिट, मैं फिट, इंडिया फिट, बराबर। वही हमारा प्रधानमंत्री मोदी जी ने बोला है, फिट इंडिया कितना आगे बढ़ा दिया। खेलो इंडिया अभी स्पोर्ट्स में इतना आगे बढ़ा। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। डोंबिवली आमदार राजेश मोरे यांचा बस प्रवास करत रुणवाल गार्डन ते डोंबिवली बस सेवेची केली सुरुवात। ज्येष्ठ नागरिक, महिला व रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळणार मोठा दिलासा। डोंबिवली पूर्वेकडील रुणवाल गार्डन व माय सिटी ते डोंबिवली स्टेशन अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी शिवसैनिक आणि नागरिकांसह परिवहन बसने प्रवास करत या नवे सेवेला पाठिंबा दिला। रुणवाल गार्डन वसाहतीतील रहिवाशांनी KDMT बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती। त्यानुसार शुक्रवार 31 जानेवारी पासून ही सेवा सुरू करण्यात आली असून याचा हजारो नागरिकांना फायदा होणार आहे। या बस सेवेसाठी आमदार राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, परिवहन उपक्रम मार्ग तपासनीस शालिक टावरे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। श्रीफळ वाढवून या नव्या मार्गाचा शुभारंभ करण्यात आला। ही सेवा सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेकांनी आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले आणि त्यांच्या लोकाभिमुख भूमिकेचं कौतुक केले। आपण या 3 महिन्यापूर्वी जेव्हा आपण या कल्याण ग्रामीण भागामध्ये फिरत असताना या रुणवालमध्ये पण 1-2 वेळेला बैठक घेत असताना रुणवालमधील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, पदाधिकारी असतील, आमचे पदाधिकारी सन्माननीय विके इंगे साहेब, लक्ष्मणराव मिसाल यांच्या मागणीनुसार की बाबा आम्हाला रुणवाल ते डोंबिवली, रुणवाल ते वाशी अशी परिवहनची बस उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्या मागणीनुसार आपण ताबडतोब सन्माननीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट सांगितल्यावर ताबडतोब या 3 महिन्याच्या अवधीतच आपण रुणवाल ते डोंबिवली आणि रुणवाल ते वाशी अशी बस फेरी आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते, पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आपण आज चालू करण्यात आलेली आहे। कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राचे हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे, शिकवण दिल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्याच धर्तीवर आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, तालुका प्रमुख महेश पाटील असतील, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता वजे साहेब असतील आणि सर्व पदाधिकारी यांच्या अथक मेहनतीने
कार्याने आज या रुग्णालय ते डोंबिवली आणि रुग्णालय ते वाशी परिवहनची बस आज सुरू करण्यात आलेली आहे. मी मनापासून सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो आणि खास करून आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंद्रावती जाखड मॅडम यांचे मनापासून आभार मानतो. मी रुग्णालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज शुभेच्छा देतो. जे जे काम असेल आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. संजय राऊत एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत. नितेश राणे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊतांवर नितेश राणे म्हणाले, संजय राऊत एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा नितेश राणे यांचा गौप्यस्फोट. संजय राऊत यांनी आपली लंगोट सांभाळावी, नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवावे. आदित्य ठाकरेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये जी खदखद आहे त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावे. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा धर्म नाही, उद्धव ठाकरे यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे. मत्स्य धोरणावर नितेश राणे म्हणाले, राज्य सरकार सक्षम गोड्या पाण्याचे मत्स्य धोरण आणत आहे. त्या संदर्भात मी बैठकीच्या माध्यमातून आढावा घेत आहे. संजय शिरसाटवर नितेश राणे म्हणाले, संजय शिरसाट यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावी. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा. मध्ये असलेली जी अस्वस्थता आहे पण आहे ना, ती तुम्ही कधीतरी मातोश्रीमध्ये जाऊन विचारा. म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्थता सुरू आहे. म्हणजे दुसरं तर सोडा, हे जे काही सामनाचे सोकॉल्ड कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उबाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा. आता जेव्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेले आहेत, अस्वस्थ आहेत, असंही त्या सामनाच्या संपादकीय मुखपत्रात. मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेचं काय होत आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळजी दादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहे, त्याबद्दल पण थोडं लेख लिहा ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल. म्हणून दुसऱ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा स्वतः बुडाखालच्या आग जरा बुजवा. एकनाथ शिंदेच्या बहुतांश आमदारांपैकी एक आमदारांचा मोठा गट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय काही आमदार म्हणतात की स्वगृही परत चला जाऊ. असं आहे ना, जाऊन दे. हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही. तर सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो, तर कसला पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा. म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही, कारण का तो काँग्रेसचा मुखपत्र जरा जास्त झालेला आहे. म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही. बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठी समस्या आहे. मालेगावमध्ये खोटी कागदपत्र त्यांनी तयार केल्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. राज्य सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची कशी भूमिका असणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने कारवाई करण्यासंदर्भात काही धोरण. बघा, पहिल्याच भाषणामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांसंदर्भात अतिशय स्पष्ट आणि टोकाची भूमिका घेतलेली आहे. ही जी काही कीड, ही जी काही घाण बांगलादेश आणि रोहिंग्याच्या नावाने आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहे, त्यांना त्यांच्या बिळापर्यंत शोधण्याचं काम आमचं सुरू आहे. नुसतं फक्त त्यांना पकडायचं नाही, पण त्यांना आणणारे लोक कोण आहेत, त्यांचे बाप आणि अब्बा कोण बसलेले आहेत, या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकही बांगलादेशी रोहिंगा मुसलमान हा आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. आम्ही त्यांना ठेचून इथून हाकलू, एवढं मी तुम्हाला सांगतो. सध्या जो धर्माच्या बरोबर आहे तो जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काही कारण आहे असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. अतिशय धर्माच्या बरोबर ना, अतिशय योग्य आहे. धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. त्याला स्वतःचा धर्म माहित नाही, त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे.
Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. येवल्यात मोटर मशिनरी दुकानाला आग, लाखोंचे सामान भस्मात. येवला शहराजवळील संतोषी मातानगर परिसरामध्ये चैतन्य मोटार मशिनरी दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये दुकान मालकाचे लाखो रुपयांचं नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी संबंधित दुकान मालकांनी केली आहे. सकाळच्या सुमारास शेजारील व्यक्तीने दुकानामधून धूर निघत असल्याचं बघताच संबंधित चैतन्य मशिनरी दुकान मालकास सांगताच दुकान उघडून बघितले असता आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. चैतन्य मशिनरी अँड इंजिनिअरिंग वर्क संतोषीमाई कॉम्प्लेक्स मनमाड रोड येवला येथे माझे मित्र ज्ञानेश्वर गायकवाड यांचे दुकान असून मी त्यांना मदत म्हणून दुकानाचं काम करत असतो. आम्ही कामानिमित्त थोडं बाहेर चालले असल्या कारणाने कॉम्प्लेक्सचे मालक मयूर भाऊ जाधव यांनी आम्हाला फोन करून सूचना दिली की काही धूर बाहेर येतोय गाड्यातून, तुम्ही त्वरित तिथे या. व आम्ही आलो व सगळे हे बाकीचे लोक पण जमलेले होते. शटर उघडून पाहिलं तर शॉर्ट सर्किट झाल्यासारखा अंदाज येतोय आणि आमचं दुकानाचं खूप नुकसान झालं. हे आता प्राथमिक दृष्ट्या असं दिसतंय. आमच्या दुकानात विविध प्रकारचे इंजिन ऑइल होते, त्याच्यानंतर आमचे बेल्ट्स होते, मशीनचे महत्वाचे पार्ट्स होते. असं साधारणपणे 50 ते 70 लाखापर्यंतचा सगळा माल आमच्या दुकानात होता व तो जळून खाक झाल्या कारणाने आम्हाला नुकसान भरपाई पण मिळावी अशी एक आपल्या माध्यमामार्फत मी सगळ्यांना सांगतो. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की